विभूतींना वाचणं, ऐकणं, लिहिणं, त्यांच्याविषयी बोलणं हे मूलतः खूप सोपं आहे. परंतु त्यांनी दिलेला विचार, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचा जो समाजाप्रती असणारा संदेश आहे, हा संदेश आपल्या आत्म्यात उतरवून तो आपल्या कर्मात उतरवणं ही सगळ्यात म्हणजे अवघड गोष्ट आहे. आणि हीच मूलतः तुम्हाला मला आपल्याला समजत नाही. आपण त्याबाबत विचार विनिमय करणं खूप गरजेचं आहे. आजचे राजकीय नेते असतील, आजचे समाजकारणी असतील, आजचा मालक वर्ग असेल, आजचे लोकांचे नेते असतील किंवा कामगारांचे नेते असतील, तर मला असं वाटतं की ह्या महान विभूतींना आपण फक्त आपल्या विचारातून दाखवणं आणि आपल्या कर्तृत्वामध्ये उमटवणं हा मूलतः खूप मोठा फरक आहे. आणि हा फरक आपल्याला जर मिटवायचा असेल, जर आपल्याला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या म्हणजे मानसिकतेवर, मनाच्या पटलावर उमटल्यानंतर त्याच्या त्या कर्तृत्वात ते दिसलं पाहिजे. असं जर होणार असेल तर खऱ्या अर्थानं खूप अभ्यासानं आपल्या सर्वांना एकतर समाजासमोर जावं लागेल, अथवा जी लोक समाजाला प्रबोधन करतात, मग ते क्षेत्र शिक्षण क्षेत्र असेल, संस्था असतील, साहित्यिक क्षेत्र असेल, नाट्य असेल, चित्रपट असेल, यामध्ये मांडत असताना किंवा व्यक्त होत असताना सर्वांना ही एक जबाबदारी असेल की बाबांनो, फक्त आपण विचार स्वीकारला म्हणजे आपण सर्वच स्वीकारला असं होत नाही. परंतु तुमच्या कर्तृत्वाने, तुमच्या कृतीमध्ये फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे आणि त्याचबरोबरीनं जेही राष्ट्रहितासाठी, समाजहितासाठी, राष्ट्राच्या निर्माणासाठी, राष्ट्राच्या निर्मितीसाठी म्हणून जे जे विचार आपल्या सर्वांना ज्ञात आहे ते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, समाजातील विविध घटकांमध्ये या ठिकाणी ते उतरवता आले पाहिजे असं मला वाटतं. आणि आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या ठिकाणी